देवादिदेवा महादेवा, तुमच्या पुत्राकडे गेलो होतो, त्यांनी तर मला काहीच दिलं नाही, नुसते ढिम्म पाहत राहिले। आता मी तुमच्याकडे आलोय, मला निराश करू नका। हा, मी तुम्हाला नवच बोलतो, मला माझं ऋण फेडायला सहाय्य करा। म्हणजे बघा, तुमच्या पुत्राला मी धनाच्या 10व्या हिश्श्यातला अलंकार अर्पण करणार होतो। आता तुम्ही हाय म्हणल्यावर तुम्हाला 15व्या हिश्श्यातला अलंकार अर्पण केलं म्हणून समजा। हा, त्यात तुम्हाला मी सोन्याचं त्रिशूळ देतो, तुमच्या नंदीसनी सोन्याची शिंग बनवून देतो, आणि झालं डमरू पण देतो की तो पण सोन्याचा वर का। हा, आणि सोन्याच्या पादुका। महादेवा, तुम्हाला पादुका चालतील ना? नाही म्हणजे तुम्ही पायथन घालत नाही ना, म्हणून आता मला नाही म्हणायचं नाही। महादेवाला भोळा सा म्हणतात। आता मला काही पावले बिगर राहायचं नाही। तो आता माझी समधी इग्न दूर होणार आणि इग्न बी टळणार। एक एक मजेदार भक्त आहेत तुमचे। गणराया, प्रणाम मातोश्री, प्रणाम पिताश्री। कसले विवंचन तेच बाळा? मला फार गहन प्रश्न पडलाय पिताश्री। कसला? मी तुमचं लेकरू आहे की या पृथ्वी तलावरच्या मानवाचं? म्हणजे ते त्यांच्या मुलाबाळांशी वागतात तसेच माझ्याशी वागतात। मुलांकडून अशा अनाठाई अपेक्षा ठेवतात, तशाच माझ्याकडूनही ठेवल्या जातात की काय असं वाटू लागलंय। पार्वती, पाहिलं का? साक्षात विघ्नहर्त्यासमोर विघ्न उभं केलंय या मानवाने। काय झालंय ते तरी सांग। पूर्वी ही माणसं त्यांनी काही व्यवहार केले की एकमेकांच्या जीवावर हमी देत होती। आता तर एका महाभागाने माझ्या जीवावर हमी दिली आणि त्याच्या बदल्यात अलंकाराचं आमिष दाखवलंय, असंच ना? म्हणजे तुम्हालाही त्याने? होय, मला वाटलंच होतं। ही माणसं भलतीच हुशार आहेत। कुठल्याही परिस्थितीत एक पर्याय निरुपयोगी ठरला तरी दुसरा पर्याय असतोच यांच्याकडे। आईने खाऊ नाही दिला तर बाबांकडे जायचं, त्यातलाच प्रकार आहे हा। खरंय, पण करूया आपण त्याला सहाय्य। कशासाठी? त्या मानवाने त्याच्या जीवनात कधीही कोणालाही कसलंही सहाय्य केलं नाही। जिथून जिथून सुख हिसकावून घेता येईल तिथून तिथून हिसकावून घेत राहिला, विलासी आयुष्य जगत राहिला। मानवाला असं वाटू लागलंय की ते तसं जगणं ही काळाची आवश्यकता आहे। तसं जगलं नाही तर लोक त्याला सामावून घेणार नाहीत। या विशिष्ट मानवाला ते सामावून घेणार नाहीतच। का? कारण त्याने सदैव इतरांचं सहाय्य घेतलंय, स्वतः कधी कोणाला सहाय्य केलं नाहीये। अशा माणसाने केलेली भक्ती ही देखील त्याच्या इतर व्यवहारांसारखीच असते। जसा तो व्यवहार मोहापायी करतो, कर्म मोहापायी करतो, तसाच भक्ती ही मोहापायीच करतो। मूळ स्वभाव जात नाही म्हणतात ते काही खोटं नाही। खरंय तुमचं म्हणणं, पण लेकरू कितीही चुकलं तरी त्याचे माता पिता त्याला सांभाळून घेतातच ना। आपणही त्याला सांभाळून घ्यायला हवं। मानवाला असं वाटत असेल की आपण त्याचे लेकरू आहोत, पण वस्तुस्थिती हीच आहे ना की मनुष्य आपलं लेकरू आहे। उगीच नाही हो ती माणसं तुम्हाला भोळा सांब म्हणत।
तुम्हीही मानवांसारखेच झाला एका अर्थी. म्हणजे लौकिक जपण्यासाठी काहीही करण्यास सिद्ध होत आहे. या साऱ्यात एकच समस्या आहे. त्या मानवाने आम्हाला सांगितलंय की जर आम्ही त्याला सहाय्य केलं तर तर तो त्याच्या धनातला काही भाग देईल असंच ना? बरोबर. या मानवांना वाटतं की धन म्हणजेच सारं काही असतं. यांच्या सुखांच्या कल्पना बदलायला हव्यात. मला कळतच नाही की मी काय करू त्याने दिलेल्या धनाचं. कसं समजावू या मानवाला? या प्रश्नाचं उत्तर मोहिनी राजाच देऊ शकतील, कारण ते मानवाच्या पद्धतीने विचार करण्यात निपुण आहेत. आपण त्यांच्याकडेच जाऊयात. गणराया, वा, 100 वर्ष आयुष्य. बस 100 वर्ष? मानवासारखा बोलू लागलास की तू? बोला, काय सहाय्य करू आपल्याला? आम्ही सांगतो. कैलास नावाचा एक मानव आहे. त्याने कळलं. पुढचं सारं काही ठाऊक आहे मला. चला, आपले कष्ट वाचले पिताश्री. आता या समस्येवर कृपया आपणच काहीतरी उपाय सांगा. हे मानव कसेही असले ना तरी त्यांची एक वृत्ती खूप आवडते मला. कुठली? ते आपत्तीला आपत्ती समजतच नाही. ते आपत्तीची सुद्धा गंमत करतात. आपणही तेच केलं तर गंमत येईल. म्हणजे उद्या जेव्हा ज्ञानेश्वर निरूपण करतील तेव्हा तो कैलास सुद्धा तिथे असेल. करू जरा त्याची गंमत. कसं असतं, मानव नेहमी म्हणतात ज्याला जी भाषा कळते त्याच्याशी त्या भाषेत बोलावं. आपणही तसंच करूयात. वासंती, अगं आपलं काम झालं. आता आपण समध्या आपत्तीतनं बाहेर पडणार म्हणजे पडणार. ते कसं काय? गणरायाने माझं काय ऐकलं नाही. म्या काय केलं, महादेवाकडे गेलो आणि त्याला साकडं घातलं. आता जे काही करायचं तो तेच करणार आहे. आणि त्यांनी नाही केलं तर? नाही केलं तर मग म्या मारुती रायाकडे जाणार हाय. तसं बी उद्या त्याचा जन्मदिवस हाय आणि त्या दिवशी तो आपल्या भक्ताला काही रीत्या हाती सोडत नाही. आता बघतोस म्या माझं कोण काय वाकडं करता येते. कैलासा, अगं ए बाई, कुठे निघालीस? कोणतर देणेकरी आलं असेल. येडी का खुळी तू? देणेकरी असेल ना तर लई हाणल मला. नको जाऊस बाहेर. हाय, कैलासा. धनी तर नाही घरला. ते मोलाची व्यवस्था करायला दुसऱ्या गावी गेलेत. दुसऱ्या गावाला गेलेत होय? अहो, पण मोलाची सोय तर झाली होती. आता ठीक आहे, तुमची सोय झाली तर मी जातो. अहो थांबा 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 थांबा. सोय झाली कशी? म्हणजे तुम्ही माझ्याशी खोटं बोललात होय? अहो ते जाऊ द्या. मोलाची सोय कशी झाली ते सांगा. अहो, महादेवाने केली. काय सांगताय काय? बघ वासंती, बघ मला ठाव होत की महादेव सायास धावून येणार आहे. आता आयुष्यभर महादेवासनी चांगला चुंगला निवत खाऊ घालायचं बरं. पर तुम्ही कोण आहे? अहो, मी शेजारच्या ग्रामातून आलोय तुम्हाला धन देण्यासाठी. हो म्हणजे साक्षात तुम्हाला महादेवानेच धाडलंय. लय लय उपकार झालंय बघा तुमचं. द्या ते धन आता द्या.
पण एक अट आहे. तुम्ही अड घालणार आम्हाला? हो, मी कोण तुम्हाला आठ घालणारा? साक्षात शंभू महादेवाने आठ घातली असं समजा. मान्य. आता ते धन देणार म्हटल्यावर समध्यासाठी मान्य. हो, पण ती काय आठ आहे ऐकून तरी घ्या. बोला बोला. महादेवांनी सांगितलंय की ज्ञानेश्वरांची एक ओवी झाली की रावळामधला चौरंग तुम्ही उचलायचा, आणि जितक्या येड्याला तुम्ही चौरंग उचलाल तितक्या सुवर्ण मुद्रा म्या तुम्हाला देईन. बस एवढंच. चालतंय. अहो, पण नीट विचार करा. ग्रामातल्या साऱ्यांचं ऋण फिटायचं असेल तर किमान 108 वेळा तरी तुम्हाला चौरंग उचलावा लागेल. उचलतील की नाही उचलाय काय झालं? ऋण फेडण्यासाठी काय बी करतील ते. काय बी काय? हो पाहुणं, 108 चौरंग उचलायचा. तुमचं ज्ञानेश्वर एका दिवसाला एवढ्या ओया म्हणतात तरी का? ते बघा ज्ञानेश्वर चाललेत. हो ज्ञानेश्वर, या इकडे या. दिसाला 108 ओव्या म्हणणार का तुम्ही? हा, मोहिनी राजाची इच्छा असेल तर नक्की म्हणेन. 108 काय 1,000 ओव्या जरी म्हणल्या तरी 1,000 चौरंग उचलन म्या. हा, केवढासा आहे तो चौरंग? हा, एका हातानं उचलन म्या. त्याच काय, म्या चौरंग उचलला ना तर हे मला मुद्रा देणार आहे. मग म्या समद्या गावात ऋण फेडणार आहे. हा, आपला उत्कर्ष होणार असेल तर ज्ञाना सहस्त्र ओव्या देखील म्हणेल. उद्या मारुतीरायाचा जन्मदिवस. तो आपल्या दोघांनाही आपापलं कार्य करण्याचं बळ देईल. त्याने मला बळणी मोल द्यायला हवं होतं. आता आवश्यकता नाही आपल्याला मारुती रायाच्या साह्याची. अव असं काय म्हणताय? देवाचं कार्य आहे ते. तुम्हासनी वाटतं तेवढं सहजासहजी नाही व्हायचं. परीक्षा बघितल्या बगर देव कोणालाच काहीच देत नसतोय. हे बघ, माझी परीक्षा संपलीये म्हणूनच महादेवांनी मला सहाय्य केलंय. हो ज्ञानेश्वर, उद्या 108 ओव्या म्हणले बघ, थांबायचं नाही बरं. हा, ओ पाहुणं, उद्या ते तुमचं समद धन घेऊन या. काय एकदाचा इशेच मिटून टाकतो म्या. बर. लोक हो, आज नेहमीप्रमाणे निरूपण होईलच, पण त्याबरोबरच आज आपण एक वेगळा प्रयोग करून बघणार आहोत. आता हा वेगळा प्रयोग काय असा प्रश्न पडला असेल तुम्हाला. तर आपल्याकडे एक गुणीजन आहेत, त्यांचं नाव आहे कैलास. लय श्रद्धाळू आहेत, परमेश्वराला लय धरून असतात, आणि अशा माणसाला सहाय्य करणं मी माझं कर्तव्य समजतो. मग मी त्यांनी काय म्हणलो की हा हाय चौरंग. ज्ञानेश्वराच्या प्रत्येक ओवीनंतर
हा चौरंग एकदा उचलायचा आणि जितक्या वेळा ते चौरंग उचलतील तितके सुवर्ण मुद्रा त्यांच्या. चला करायची सुरुवात. भक्तगण हो, आजचा दिवस अत्यंत विशेष आहे. आज पवनपुत्र हनुमानाचा जन्मदिवस. त्यांचं जीवन म्हणजे एक शिकवण आहे. असं म्हणतात की हनुमंत ही एक ऊर्जा आहे जी कधीही लोप पावू शकत नाही आणि म्हणूनच हनुमंत अमर आहेत. आणि म्हणूनच द्वापार युगातील महाभारत समयी ते रथावर विराजमान होते. लहानपणापासूनच तेजाची ओढ असणारा मारुती राया बालपणीच त्याच्या ध्येयासक्तीची चुणूक आपण तेव्हा बघितली जेव्हा नभामधल्या लाल गोळ्याचा अर्थात सूर्याचा त्याने हट्ट धरला. कारण त्याच्या तेजाने आणि सौंदर्याने त्याला भुरळ घातली होती. आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आकाशालाही गवसणी घालायला सिद्ध असलेला आणि ती घालत असताना वज्राघातही सहन करणारा हनुमंत हा आपणा साऱ्यांचाच आदर्श व्हायला हवा. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बळ अनेकांकडे असतं पण फार थोड्यांचं त्या बळावर नियंत्रण असतं आणि त्याहूनही फार थोड्यांनी ते बळ स्वामी निष्ठेपायी इतरांच्या स्वाधीन केलेलं असतं. मारुती रायाला त्याचं कर्म उमगलं आणि त्याने त्याचं सारं बळ श्रीरामाच्या पायाशी ठेवलं आणि सीतामाईच्या शोधासाठी अहोरात्र झटला. तेही स्वतःच्या बळाचा कसलाही अहम न बाळगता. याला म्हणतात खरी कर्तव्यपूर्ती. प्रभू रामचंद्रांवर त्याची भक्ती होती. म्हणजे नेमकं काय होतं? प्रभू रामचंद्रांनी काही करावं अशी अपेक्षा होती का? तर नाही. सीतामाईला शोधण्यासाठी काही मोल मिळणार होतं का? तर नाही. त्याने हे सारं केलं कारण त्याच्या हृदयात श्रीराम होता आणि म्हणूनच त्यांचं कार्य त्याने स्वतःचं कर्तव्य मानलं. जया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेदू नाही, तरी फलापेक्षा काही संचरेना. ज्या पुरुषाच्या ठाई कर्माविषयी खेद नसतो, दंभ नसतो, अहंकार नसतो, ज्याच्या मनात फळाची अपेक्षा नसते, तो ईश्वराच्या सर्वात जवळ जातो. कैलास उचला तो चौरंग.